अल्पावधीत कार्यकर्ता ते पदाधिकारी असा प्रवास करणारे भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे हे भाजपसाठी कर्जत तालुक्यातील आशेचा किरण ठरलेत। हिंदुत्ववादी विचारसरणी आणि विकास कामांचा झंझावात सुरू केलेल्या किरण ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलाय। कार्यकर्ता असताना भाजपला नवसंजीवनी देणारे किरण ठाकरे हे थेट विधानसभेच्या निवडणूक रिंगणात देखील दिसले। याच किरण ठाकरे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात अनेक विकासात्मक कामं मंजूर करून घेतलीत। केवळ विकास कामे मंजूर करून घेण्यापर्यंत थांबून न राहता ही विकास कामे मार्गी लागताना देखील त्यांनी आपलं लक्ष कायम ठेवलंय। मतदारसंघात भाजपला सुगीचे दिवस येत असताना विधानसभेच्या रिंगणात उतरलेले किरण ठाकरे हे अनेक कार्यकर्त्यांना आता आपल्या जवळचे वाटतायत। ग्रामीण भागात देखील त्यांचा विकास कामांचा झंझावात सुरू आहे। 1 मे रोजी भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टी कर्जत विधानसभेच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण देखील संपन्न झाले। अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून किरण ठाकरे यांचं कौतुक करत त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केला। येणाऱ्या काळात कर्जत विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष बिनिता घुमरे, दर्शना बोराडे, जिल्हा चिटणीस मंगेश म्हस्कर, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश लाड, कर्जत ग्रामीण मंडल अध्यक्ष दिनेश रसाळ, नेरळ मंडल अध्यक्ष नरेश मसणे, ज्येष्ठ नेते संजय कराळे, किसान मोर्चाचे अतुल बडगुजर, रामदास घरत, निलेश पिंपरकर, माथेरानचे माजी नगराध्यक्ष आकाश चौधरी, प्रवीण सपकाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, संदीप म्हस्कर, नेरळ अध्यक्ष संभाजी गरुड, अनिल जैन, अनिल पटेल, युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर, अभिषेक तिवारी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।